गोष्ट ही आहे की अडचण म्हणजे आर्थिक अडचण नाही आहे, लक्षात घ्या. अडचणींचा फ्लो कुठलाही असू शकतो. किंवा एखाद्याला हे पण आहे की सगळं व्यवस्थित भेटलंय परंतु त्याला संकट दिसतात बाहेर पडताना. आता समजा एखाद्याचा सगळं चांगलं चालू आहे पण मुलगा घरातनं बाहेर पडला प्रवास करायला, टू व्हीलरवरती लॉंग रूटवरती जातोय, तर त्या माणसाला चिंता आहे. तो माणूस कुणाला विनंती करतोय मग की माझं पोरगं सुखरूप घरी यावं? देवाला विनंती करतोय. म्हणजे कुठंतरी काय करतोय की तो देवाला मानतोय, आलं लक्षात. आणि त्याला विनंती करायला तीच एक गोष्ट आहे की ज्याच्याकडे तो ती विनंती करतोय. ओके, म्हणजे इथे इकॉनॉमिकल अँगल, इरेस्पेक्टिव्ह ऑफ इकॉनॉमिकल अँगल पण अडचणी येतात. त्या अडचणींमुळं पण तो प्रश्न जो आपल्याला पडलाय मला की भक्ती का करतायत, जो माझा कोर क्वेश्चन आहे की मग ही जी संरचना आहे, जे स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये असं काय आहे की भक्ती केल्यानंतरच आपल्या प्रश्नांकडं, जे आपल्या दैनंदिन अडचणीत किंवा जे आपलं दुःख भोगतोय आपण, वेगवेगळ्या प्रकारे जे दुःख भोगतोय, त्याच्यातून मुक्ती मिळण्यासाठी, त्याच्यातून मदत होण्यासाठी, रिलीव मिळण्यासाठी भक्ती करण्याचीच देव का वाट पाहत आहेत, किंवा आपण गुरु म्हणा किंवा देव का म्हणा, म्हणजे असं का आहे की आपण त्यांना ॲप्रोच केल्यानंतरच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत?